आता राजकीय टॉप 9 बातम्या। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतो तरी आपण गप्प का? कोरटकर आणि सोलापूरकरला आता आत का टाकत नाही? जितेंद्र आव्हाडांचा हा सवाल। किरीट सोमय्यांची नाशिक कृषी अधिकारी कार्यालय आणि पोलीस ठाण्याला भेट। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत 181 बोगस बांगलादेशी लाभार्थी। योजनेत बांगलादेशींच्या घुसखोरीचा ग्रामस्थांचा आरोप। 9 महिन्यात महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षातील विक्रमी 1,39,434 कोटी परकीय गुंतवणूक। मुख्यमंत्री फडणवीसांची ट्विट करत माहिती। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न द्या। सुधीर मुनगंटीवारांचं प्रधानमंत्र्यांना पत्र आणि मुनगंटीवारांच्या मागणीला सर्वपक्ष 100 आमदारांचा पाठिंबा आहे। मुंबईतील हॉटेल आणि उपाहारगृहांमधील मेन्यू कार्ड मराठीत करा, ठाकरे गटाची मागणी आहे। हॉटेल मालकांना तशा सूचना द्या। ठाकरेंच्या शिवसेनेचं मुंबई जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख संजय कदमांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी। पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप आहे। संजय कदमांनी दापोली विधानसभेची निवडणूक लढवली होती। लाडक्या बहिणींच्या 2100 रुपयांच्या हप्त्याचं काय? निवडणुकीआधी अशी अटी शर्ती नव्हत्या। मतांसाठी सरकारने हे पाप केलंय। नाना पटोलेंची टीका। बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून शिवसेनेचा शिवसंवाद दौरा। श्रीकांत शिंदेंचा मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद। ठाकरेंच्या शिवसेनेच्या जळगाव जिल्हाप्रमुखपदी कुलभूषण पाटलांची नियुक्ती। नियुक्तीला पक्षातून विरोध, सूत्रांची माहिती आहे।